हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 24 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं मकरन आणि भाऊ काका चहा प्यायला जातात. तिथे भाऊ मकरनला विचारतात की हां बोल, आता काय बोलायचं आहे. तेव्हा मकरन बोलतो की मला ॲक्च्युली असं बोलायचं होतं की मला ना एक सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे आईबाबांना, त्यांना आवडेल तसं. तेव्हा भाऊ बोलतात तलाठी ऑफिसमध्ये कसलं गिफ्ट भेटतं. तेव्हा मकरन बोलतो एक छोटीशी जमीन. तेव्हा भाऊ बोलतात काय सांगतस काय. तेव्हा भाऊ बोलतात तुला हवी जमीन. तेव्हा मकरन बोलतो की नाही बाबा, कसं आहे ना भाऊ, माझे काही सेविंग्स आहेत आणि त्या सेविंग्समधनं मला असं वाटतंय छोटीशी जमीन आईबाबांसाठी. तेव्हा भाऊ बोलतात आईबाबांसाठी खरं. तेव्हा मकरन बोलतो हो. तेव्हा मकरन बोलतो म्हणजे भाऊ कसं आहे बघा ना, आईबाबांना इथेच येऊन राहायचे, बाबांना इथेच येऊन राहायचे आणि आईला झाडांची आवड आहे, ते दोघं मिळून लावतील झाडं. मग कशी वाटली भाऊ काका आयडिया. तेव्हा भाऊ बोलतात अरे आयडिया एकदम मस्तच आहे, त्यांना पण आवडेल. तेव्हा मकरंद हसतो आणि बोलतो अहो म्हणूनच आलो होतो मी चौकशी करायला. तेव्हा मकरंद बोलतो आणि एक छान जागासुद्धा बघितली मी त्यांच्यासाठी, आणि त्या जागेचं ना आपण एक नारळाची बागही करू शकतो भाऊ काका, त्यांना खूप आवडेल ना भाऊ काका. तेव्हा भाऊ बोलतात अरे काय सांगतोस काय, अरे मला तरी दाखव, मी मदत करेल तुला. तेव्हा मकरंद बोलतो मदत तर तुमची लागणारच आहे मला भाऊ काका, पण प्लीज तुम्ही हे सगळं सरप्राईज ठेवाल ना, प्लीज कुणाला सांगू नका. माझे हे सगळे पेपर्स रेडी झाले ना, फक्त एक काम सांगेल तुम्हाला. तेव्हा भाऊ बोलतात अरे तुझं काम आणि मी नाही करणार. मग भाऊ काका म्हणतोस कशाला मला, बोल काय काम आहे. तेव्हा मकरन बोलतो त्या पेपर्सवरती आईबाबांच्या सह्या घ्या. तेव्हा मकरन बोलतो काय ना, मी त्यांच्याकडे गेलो ना तर मला बघून ते बोलणार नाही हो माझ्याशी, माझा जो सगळा प्लॅन आहे तो फ्लॉप होऊन जाईल काका, काय करायचं मग. तेव्हा मकरन बोलतो प्लीज तेवढं करा. तेव्हा भाऊ बोलतात अरे कराल म्हणजे काय, करेलच. तेव्हा मकरन बोलतो खरंच. तेव्हा मकरन बोलतो थँक्यू भाऊ काका. इकडे स्वीटी शमिकाला बोलते शमिका क्या हुआ, क्या सोच रही हो. तेव्हा शमिका बोलते मी काहीच नाही. तेव्हा स्वीटी बोलते काही तुम आदित्य के बारे में सोचते नहीं रहे हो. तेव्हा शमिका बोलते नाही ग. तेव्हा स्वीटी तिचा हात धरते आणि बोलते मेरी बात मानो तो तू ना अजून छोटी आहेस, इसलिए इसमें मत पडो. तेव्हा शमिका बोलते म्हणजे. तेव्हा स्वीटी बोलते म्हणजे तुम्हारी अब उम्र पढ़ाई में ध्यान देने की, प्यार व्यार के चक्कर में मत पडो तुम. तेव्हा स्वीटी बोलते मला सांग तू आणि आदित्य. तेव्हा शमिका बोलते अगं वहिनी तसं काही नाही आहे ग, खरंच तसं काही नाही आहे. तेव्हा स्वीटी बोलते तो इतनी दूर से तुम्हें रंग लगाने के लिए क्यों आया था. शमिकाला ते आठवतं. इकडे भाऊ मकरनला बोलतात बरं चाय पिऊन झाल्यावर मला जायचंय, महत्त्वाचं काम आहे. तेव्हा मकरन बोलतो एक मिनिट. भाऊ काका त्यांच्याकडे जी भांग असते त्याच्याबद्दल सांगत असतात. मग मकरनला होळीची भांगची मजा काही सांगत असतात. तेव्हा मकरन बोलतो भाऊ काका तुम्ही भांग पितात. तेव्हा ते मान डोलवतात. तेव्हा मकरन बोलतो मलाही द्या ना मग. तेव्हा भाऊ काका नाही बोलतात. तेव्हा मकरन बोलतो प्लीज ना भाऊ काका, मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलंय का, तुम्ही असं करता ना मग. तेव्हा भाऊ काका इमोशनल होतात आणि बोलतात देतो पण खूप चढतं आणि थोडीच घ्यायची. तेव्हा मकरन असं थोडासा त्यांच्याकडे तिरक्या नजरेने बघतो आणि बोलतो हो भाऊ काका. तेव्हा भाऊ बोलतात नाव खराब करशील माझं. तेव्हा मकरन बोलतो नाही भाऊ काका. तेव्हा भाऊ काका त्याच्यात येतात. तेव्हा मकरन बोलतो थँक्यू. तेव्हा मकरन म्हणतो खरंच यासाठी खूप थँक्यू भाऊ काका. तेव्हा भाऊ बोलतात की याच्यासाठी का थँक्यू. तेव्हा मकरन मनात बोलतो तुम्हाला माहीत नाही, तुम्ही खूप मोठं काम सोपं करून टाकलं आहे माझ्यासाठी. इकडे स्वीटी शमिकाला समजत असते मुझे लगता है उसके दिमाग में कुछ चल रहा है, लेकिन ऐसा है तो तुम उसे बढ़ावा मत देना प्लीज़. देखो आई बाबा को पता चल गया ना कि तुम ऐसे एक लड़के को छुप के मिल रही हो तो बहुत बुरा लगेगा. तेव्हा स्वीटी बोलते तुम समझ रही हो ना मैं क्या बोल रही हूँ. तेव्हा शमिका बोलते मावशीला वाईट वाटेल असं मी काहीच करणार नाही, आय प्रॉमिस. इकडे भाऊ बसलेले असताना त्यांना समीरचा फोन येतो. तेव्हा मकरन बोलतो ऐका ना, दादाला फक्त सांगू नका की आपण इथे बसलेलो आहोत आणि काय बोलतो ते. अहो तो तुम्हाला लाख प्रश्न विचारेल, तुम्हाला माहितीच आहे ना, मग तुम्ही सांगाल आणि मग तो काहीतरी सगळा प्लॅन फ्लॉप होईल ना. तेव्हा समीरचा फोन उचलल्यावर समीर बोलतो की भाऊ काका आज दुपारी जरा निघायचं होतं, पण गाडीची सोय असेल का बघा ना कुठेतरी. तेव्हा भाऊ बोलतात हो. तेव्हा समीर विचारतो कुठे आहात तुम्ही. तेव्हा भाऊ काका थोडे अडकळतात. तेव्हा मकरन त्यांना खुणवत असतो की सांगायचं नाही आहे. भाऊ बोलतात मी महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे, तुला दुपारची गाडी बुक करायची ना तर ते मी बुक करून देतो. फोन ठेवल्यावर भाऊ मकरनला बोलतात की मी निघतो आणि त्याला खुणवून जातात की थोडीच घे, जास्त घेऊ नको. भाऊ गेल्यावर मकरन मनात बोलतो थँक्यू भाऊ काका, ही भांग वेळेवर मिळाली तर सो ही आजच घ्यायला हवी. इकडे शुभा स्वीटी आणि शमिकाकडे येते आणि विचारते. शुभा विचारते कुठे गेला आहे मकरन. तेव्हा स्वीटी बोलते की माहीत नाही कुठे गेला आहे, सकाळीच गेला. तेव्हा शुभा बोलते काय त्याला बाई बोलायचं. तेव्हा शुभा स्वीटीला विचारत असते स्वीटी मला सांग ना काय झालं होतं तुमच्या दोघांमध्ये, का भांडल्या होतात तुम्ही. तेवढ्यात तिथे समीर येतो आणि बोलतो भांडण चुकून झालं होतं आई, जाऊ दे ना आता कशाला तो विषय. तेव्हा मकरन हातातलं पार्सल खाली ठेवतो आणि बोलतो तुम्ही सगळे इथे का उभा आहेत, मला वाटलं बाहेर गेला असाल. तेव्हा मकरन आईजवळ जातो आणि बोलतो आई अगं माफ कर ना गं मला,
चूक झाली माझी. तेव्हा शुभा बोलते बायकोशी चुकीचा वागलायस ना, मग माफी तिची माग. तेव्हा मकरन स्वीटीकडे बघतो. स्वीटी खाली मान घालून निघून जायला लागते. तेवढ्यात मकरन आवाज येतो स्वीटी. स्वीटीजवळ जातो आणि बोलतो स्वीटी आय एम सॉरी. तेव्हा स्वीटीच्या पण चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा स्वीटी बोलते इट्स ओके मकरन. तेव्हा मकरन बोलतो बघितलं आई, इट्स ओके म्हणाली, आता तरी जाऊ दे ना तो विषय. तेव्हा शुभा पुढे येते आणि बोलते आता तिने माफ केलं ना, मग ठीक आहे. अरे जाऊ द्या रे, तो भांडत नका जाऊ ना तुम्ही, नवरा बायको आहात ना, एकमेकांना समजून घ्या, नीट वागा, मग दुसऱ्यांना मध्ये पडायची गरजच नाही. तेव्हा मकरन बोलतो हो आई, आता कळलं मला. तेव्हा मकरन बोलतो बरं जाऊ दे त्या विषय, मला सांग काल खीर नसली ना, म्हणून मी आज सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन आलो आहे. तेवढा तिथे समीर पण येतो. तेव्हा आई बोलते तू. तेव्हा मकरन बोलतो म्हणजे मी नाही, वाटेत भाऊ काका भेटले. तेव्हा समीर बोलतो तुला वाटेत भाऊ काका भेटले कधी, मला काय म्हणाले नाही. तेव्हा मकरन बोलतो अरे ॲक्च्युली तुझा फोन कॉल झाला ना भाऊ काकांसोबत, त्या फोन कॉल नंतरच आमची भेट झाली, म्हणून तुला त्यांना सांगता नाही आलं असणार. तेव्हा समीर पण बोलतो हां हां. तेव्हा समीर बोलतो भाऊ काकांशी माझं बोलणं झालं आहे आई, ते म्हणाले की मी गाडी पाठवतो, त्यामुळे आपल्याला पटापट सामान पॅक करायला घ्यावं लागेल. तेव्हा मकरन बोलतो ते सगळं राहू द्या, भरू आपण सामान, आधी मसाला दूध तर एन्जॉय करू. तेव्हा समीर बोलतो येडायस का, कधी करणार. तेव्हा स्वीटी आनंदात बोलते लाव मी देते हो. तेव्हा मकरन नाही म्हणतो. तेव्हा थोडंसं स्वीटीला वाईट वाटतं, पण तेवढ्यात मकरन सावरून घेतो की नाही आता माझ्याकडनं चूक झाली ना आई, म्हणून मलाच सगळ्यांना मसाला दूध द्यायचं आहे, आता मी आणतो पटकन, म्हणून मकरन जातो. तेव्हा समीर बोलतो सगळ्यांना मकरनला मसाले दूध फार आवडतं. तेव्हा शुभाई स्वीटीला बोलते खुश. मकरन पटकन किचनमध्ये येतो, मसाले दुधाचा डब्बा काढतो घाईघाईत, पटकन घाबरत घाबरत ग्लास घेतो आणि मसाले दूध ग्लासमध्ये ओतण्याआधी 4-5 भांगच्या गोळ्या त्या दुधात टाकतो. पटकन चमच्याने ते दूध ढवळतो आणि पटकन दुधाचे एक ग्लास भरतो. तेव्हा मकरन शमिकाला आवाज देतो आणि बोलतो ये पटकन, मसाला दूध तयार आहे, घेऊन जा सगळ्यांसाठी. तेव्हा तो शमिकाकडे दुधाच्या ग्लासाचा ट्रे देतो. इकडे शुभा ग्लास घेऊन यशवंतकडे येते आणि बोलते अहो तुम्ही अडगळीच्या खोलीत काय करताय. तेव्हा यशवंत बोलतो अगं इथे सगळ्या माझ्या आठवणी दडल्या आहेत, हे बघ माझं 5वीला मिळालेलं बक्षीस. तेव्हा शुभा बोलते हे घ्या मसाले दूध घ्या, मकरनने आणले. तेव्हा यशवंत बोलतो काय सांगतेस, मकरनने आणले म्हणजे. शुभा बोलते म्हणजे घेऊन मकरन आला, पण पाठवलंय भाऊंनी. तेव्हा शुभा बोलते बरी उपरती झाली, तुम्ही सकाळी म्हणाला होतात ना कोणीतरी त्याच्याशी बोलायला पाहिजे म्हणून. तेव्हा यशवंत बोलतो हो पण ते कसं झालं. तेव्हा शुभा बोलते मला वाटतं समीरने समजवलं त्याला. तेव्हा यशवंत बोलतो कोणी का समजवना, झालं ना व्यवस्थित. तेव्हा शुभा बोलते अहो हो, स्वीटीची माफीही मागितली त्याने. शुभा बोलते म्हणून त्याच आनंदात मसाल्याचं दूध प्या. तेव्हा यशवंत बोलतो नाही दूध पितो मी, पण हा भाऊ कुठे राहिला, तो का नाही आला. तेव्हा यशवंत बोलतो पण हा मसाले दूध कशासाठी. तेव्हा शुभा बोलते काय माहिती, भाऊंना ओळखता ना तुम्ही, ते काय करतात कोणी सांगतं का. तेव्हा यशवंत बोलतो हां तेही खरं आहे. तेव्हा यशवंत ते मसाले दूध पितो. यशवंत दूध पितो, शुभा तिथून जाते. इकडे मकरंद पटकन येतो आणि घमंडेला फोन लावतो. तेव्हा घमंडे बोलतो बोला किल्लेदार साहेब, पेपर्स पाहिलेत ना तुम्ही, मग काय ठरवलं. तेव्हा मकरंद बोलतो मी करेल तुमचं काम. तेव्हा घमंडे बोलतो साहेब वाटलंच होतं. घमंडे बोलतो तुम्ही हो म्हणाल वाटलंच होतं. तेव्हा मकरंद बोलतो 1 मिनिट ऐक, आधी मी काय म्हणतो ते ऐका. तेव्हा मकरंद बोलतो मी हे डील करेल पण मुंबईला येऊनच, आणि मला तुमच्या नारडा साहेबांना एकदा स्वतःहून भेटायचं आहे. तेव्हा घमंडे बोलतो वा वा किल्लेदार साहेब काही हरकत नाही, पेपर्स तर तुमच्याकडे आहेतच ना. तेव्हा मकरंद बोलतो काम झालं की मी कळवेल तुम्हाला. तेव्हा घमंडे बोलतो बरं किल्लेदार साहेब ऑल द बेस्ट तुम्हाला. इकडे सगळे स्वीटी शमिका समीर सगळे भांग पिऊन मस्ती करत असतात, हसत असतात. समीर गाणे म्हणत असतो. इकडे यशवंतही त्याचा जोरजोरात हसत असतो. यशवंत स्वतःला आरशात बघतो आणि स्वतःला आरशात बघून हसत असतो. स्वीटी हसत असते, शमिका वेड्यासारखी नाचत असते. तेव्हा शुभाही हसत असते आणि बोलते मी बाबांना घेऊन येऊ. शुभा यशवंतकडे जाते, बोलते अहो तुम्ही अजून इकडे काय करताय. तेव्हा यशवंत तिला शुक करतो आणि बोलतो हा जादूचा आरसा आहे, 30 वर्ष जुना आरसा आहे. तेव्हा यशवंत बोलतो एक काम कर, तू स्वतःला आरशात बघ, म्हणजे तू 30 वर्ष तरुण होशील आणि दोघंही हसायला लागतात. शुभा आणि यशवंत खूप वेड्यासारखे हसत असतात. इकडे स्वीटी आणि समीर वेड्यासारखे हसत असतात आणि काहीतरी बोलत असतात. तेवढ्यात सीमा येते आणि बोलते समीर अरे हे काय चाललंय, चल तू उठ आपल्याला निघायचं आहे मुंबईला. तेव्हा समीर बोलतो सीमा तू असं का करतेस ग, कधी कधी असं का वागतेस माझ्यासोबत, आपण मुंबईतच आहोत, तू मला म्हणते मुंबईला जायचंय. तेव्हा सीमा बोलते समीर अरे आपण गावी आहोत बोरथळला, चल. तेव्हा समीर बोलतो नाही आपण मुंबईत आहोत
आणि शमिकाही सीमाला धरून नाचायला लागते. तेव्हा सीमा ओरडते, समिका सोड, आणि पटकन समीरला बोलते की समीर चल अरे. तेव्हा समीर बोलतो तू खाली बस, एकाच कंडिशनवर मी येईल. तेव्हा समीर बोलतो मी येईल, तू हा ग्लास संपव. सीमा बोलते नाही. तेव्हा समीर बोलतो संपव सीमा. तेव्हा सीमा बोलते समीर मला नकोय. तेव्हा समीर बोलतो मला चिडायला लावू नको, हा ग्लास संपव, मी लय डेंजर माणूस आहे. तेव्हा सीमा हातात ग्लास घेते. तेव्हा समीर ओरडतो बघतेस काय, ग्लास संपव. इकडे यशवंत शुभाला बोलतो एकदा म्हण ना यशवंत आय लव्ह यू. तेव्हा शुभा बोलते मला लाज वाटते, आणि जोरजोरात ते हसतात. हे सगळं मकरंद बघत असतो आणि बोलतो सगळ्यांना भांग चढली आहे, हीच वेळ गाठायला हवी. भाऊ काकांना लगेच फोन करतो. इकडे शमिका वेड्यासारखी नाचत असते. समीर जबरदस्ती सीमाला प्यायला लावतो तो ग्लास. तेवढ्यात मकरंद तिथे येतो आणि बोलतो काय मग कसं वाटलं मसाला दूध, आवडलं ना, भारी आहे ना. तेव्हा समीर बोलतो एकदम. तेव्हा सीमा थोडं दूध पिऊन बोलते हे दूध तू आणलंयस. तेव्हा मकरंद बोलतो हो. तेव्हा सीमा बोलते इंटरेस्टिंग आहे हा. तेव्हा समीर बोलतो आणलं मी. तेव्हा मकरंद बोलतो आणलं मीच आहे, पण भाऊ काकांनी दिले तुमच्यासाठी. तेव्हा मकरंद बोलतो ठीक आहे तुम्ही सगळे प्या, अजून 1-2 तास प्या, मी आलोच हां 1-2 मिनिटांनी. तेव्हा सीमा चालाकीने ते दूध साईड बाजूला फेकून देते. समीर तिथून उठतो आणि बोलतो शेकोटी करायला या. तेव्हा शमू समीर स्वीटी शेकोटी करायला बसतात. तेव्हा सीमा बोलते समीर काय चाललंय, निघायचंय आपल्याला. तेव्हा सीमा समीरला खूप रिक्वेस्ट करत की समीर उठ चल जायचंय. इकडे मकरंद भाऊ काकांना फोन करत असतो. तेवढ्यात भाऊ काका तिथे येतात आणि बोलतात इथे मी, आणि दोघं हसायला लागते. तेव्हा मकरंद बोलतो काय परफेक्ट टाईमला आलायत, आता येणार मजाच मजा. तेव्हा भाऊ बोलतात ए बाबा तुका काय झालं, भांग बिंग घेतलास का काय. तेव्हा मकरंद बोलतो चुकून. तेव्हा मकरंद बोलतो हां थोडीशी. तेव्हा भाऊ बोलतात थोडीशी. तेव्हा मकरंद बोलतो एवढीशी. तेव्हा मकरंद बोलतो मसाला दूध आणलं होतं सगळ्यांसाठी, आता सगळ्यांना दूध दिलं, आता मजाच मजा येणार. तेव्हा भाऊ बोलतात थोडीशी नाही बाबा, चांगलीच घेतलेली दिसते. तेव्हा मकरंद बोलतो तुम्हाला देऊ. तेव्हा भाऊ बोलतात मी आधीच घेतले. तेव्हा मकरंद बोलतो काय बोलता. तेव्हा मकरंद बोलतो हे पेपर्स आई बाबांच्या सह्या घ्या मग. तेव्हा मकरंद त्यांना दाखवून देतो की इथे सह्या घ्यायच्या आहेत आई बाबांच्या, माझ्यासाठी एवढं कराल ना भाऊ काका. तेव्हा भाऊ बोलतात माझ्या सोन्या नक्की करतो. तेव्हा मकरंद बोलतो पण त्यांनी जर विचारलं तर हे काय आहे ते. तेव्हा भाऊ काका बोलतात सांगायचं नाही काही. तेव्हा भाऊ आणि मकरंद हसतात. तेव्हा मकरंद बोलतो काका आय लव्ह यू. तेव्हा मकरंद बोलतो आई बाबांना आपलं छोटंसं सरप्राईज. तेव्हा भाऊ बोलतात दे कागद दे. तेव्हा मकरंद बोलतात जा सह्या घ्या. तेव्हा भाऊ काका बोलतात पेन. तेव्हा मकरंद बोलतो अरे हा. तेव्हा मकरंद पेन देतो, भाऊ काका जातात. तेव्हा मकरंद बोलतो लवकर या. भाऊ काका गेल्यावर मकरंद थोडा मोठा श्वास घेतो, कारण मकरंद भांग पिल्याची नाटक करत असतो. मकरंदने काहीच पिलेलं नसतं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.